बापा रे बुडा पाय ना मायाबीन काही स्पीड पळून राहिला रे मायाबीन घराकडे मुंगी सारखा चालते काडी घेऊन पण आता पाय कम पुरताही पळून राहिला बाबा मायाबीन स्पीड काय होय पाय झुमरे हो पाहुणाच राहिला मग शिवलाल भाऊ बुड्याला भेवाळलाच मी असं काय बुडा पाहणार नाही आता नाही करत बुडा सोकारी फोकारी आता येते नाही वावरामध्ये असं भेवाळलं बुड्याला वाटला तर वाघ आला मला खाते पण त्याला काय माहिती झुमरे म्हणून भलता पायाला फाटेत पर्यंत आता येते खरी मजा आता कुणाला सोकारी ठेवून बुडाचा तर सोकारी करत नाही आता आपल्याला ठेवणार पाटलाले नाही हा खरं झुमरे आता बुड्याची मजा येते बुडा सोकारी करते की नाही करता माहितच पडते ना बुडा तसा करत तर नाही म्हणा असा पायाला फाटत पर्यंत काय येते आता सोकारी मोकारील तो नाही झुमर आता नाही येत बुडा सोकारीन मोकारील शिवलाल भाऊ झाला हो झाला त्याचा खेळ खतम झाला बुड्याला असं भेवाळलं आता काय तो सोकारीन मोकारील आता नाही आता आपल्या हातात आहे हो आता उद्या आपल्या स्वतःचा आता सोकारीचाही पैसा येते पण बस पाटलाचा आपण चनही लांबू त्याचाही पैसा आला गेलो करायचे वाघाचे कपडे काढून चालला आता घराकडं काय अजून कोणाला दिसून तापत द्या हा गेलो कर काढते कपडे हो शिवलाल भाऊ बाकी म्हणा आपला प्लॅन कसा होता होता खतरनाक बुडा कमायला फाटेत पर्यंत हो हो मानलं बा झुमर तुले मानलं काय पाहायला बुडा फाटत पर्यंत आम्ही प्लॅन किन खतरनाक केला पण पुन्हा बुड्याला पळवायचा प्लॅन खतरनाक केला तुम्ही मस्त एक नंबर असेच प्लॅन करत जाय मस्त खतरनाक गेले का मग दाबलू त्या आबाजी थोका लिहिले मग लाईने पाती लालते थांगाले जातो म्हणे त्या आबाजी गेले का मग हो हो गेले मग कंदीला पैसे सोकारीले त्याला म्हटलं जाऊ नका तर नाही जातच म्हणे तर जा म्हटलं बाबा तो काय करता ऐकत नाही रे जा घ्या म्हटलं टोले आता मला घरी एकट्याला गमून नाही राहायला तो कसं बुडा राहायचे सोबती राहायचे बोला चालाले आता घरी एकटाच राहा लागते काय करता गमत नाही घरी मालते घेऊन त्या घरी थोपा बोलता संध्याकाळी जातात ना मालती हा या तो थोकली आहे बुडा तो बोलले जात जायच्या घरी थोपाले तिला त्याला थोपती होऊन जाते बोला चालाले आता त्याच्या घरी नाही तर मी येऊ करे झबरू सोबती सोपाले आम्ही येऊ का म्हटलं नाही तुम्ही नको बस शांताराम भाऊ तिकडे शांताबाई एकटी राहन का त्यांना बजान बत्ती तुमच्यावर हा रोज तुम्ही नको तसं एकटाच कापी आहे मी अले मालत्याला घेऊन जातो झापल्या याला कोणत्या कामाला काल संध्याकाळी ते हा काय झोपातच काम आहे तिथं आता तर मालती त्याला सोबती होऊन जाते एकटा मला भेव लागते त्याला दोघं जण लागले ते वाचत नाही हा याला घेऊन जातो झाबलू मालतीले नाही काय सोबती मुक्ती तसं काय आपण भेद घेत नाही अजिबात आपल्याला काय भेव लागत नाही पण कसं सवय झाली ना बुडा राहे तर चालू राहायचं गोष्टी गिष्टी सवय होऊन गेली म्हणून जरा एकटं राहिला का घर जरा खाली वाटते म्हणून मग नाही मालती त्याला झालं मालती सोबती होऊन जात त्याला नाही त्याला घरी कोणते काम आहे तुला संध्याकाळी ते झोपातच काम आहे ना हा घरी झोपतं त्याच्या घरी झोपाचं त्याला जातो विषय का कंदीला पैसे त्याच्यासाठी जातो त्याच्या घरी झोपाले मला काय घरी झोपणार त्याच्या घरी झोपण्याचा त्याच्या घरी जातो त्याला झोपते येते बिनधास्त अरे वाचवा रे कोणतरी वाचवा रे वाघ मागा लागला रे वाचवा रे बोले बापाले मायाबीन काय तर धोले बा धबलू पाय बोला कोणाला काय येतं कोणाचा काय मागा लागला काय तर मायाबीन काय झालं तर पाय बोला नाही झबरू पाहिले जाऊ नको पाहिले मायाबीन कोण होय ना काय का चोर होय हो त्याच्या चाकू असते जाऊ नको समोर करू नको चालण्याचं घरी काय करता मायाबीन फालतू गेले नाही त्याने त्याला घरी जाऊन झोपून देऊ काय करतं चोर गिरा असं थांब कोणतरी धावत येऊन राहिली इकडं आपल्या इकडं कोण होय येऊन राहिलं धावत चोर होय की काय होय का जनावर होय तर मायाबीन पण आपल्याला धावत येऊन राहिला कोण होय वाचवा रे वाघ वाचवा रे झाबरू वाचवा रे मायाबीन पडले ना पाणी उचललं दे लवकर काय लागलं काय त्याच्या मागं पाणी उचललं का त्याले अबे पण सोकारील गेलतो ना मायाबीन इकडं कसं काय आले त्याच्या मग काय लागलं काय तर मायाबीन पडले जरा ना चाललं लवकर उचला भावा लागला वाटते त्याले पया सगळे लवकर पया वाघ आलाय लवकर पया सगळे जण आपापल्या घरात लपा लवकर चला झाबरू मला घेऊन चाल लवकर वाघ आला वाघ मागा लागला लवकर चला लवकर सगळे जण आपापल्या घरी जा वाघ चाल झाबरू लवकर घेऊन चाल बोले बोली त्या वाघ कुठून आला लेखा चालले बा त्याला खांदा लवकर घरी चाल पाहून वाघाला म्हणते चाल लवकर चालले फालती चाल लवकर तू घरी चालले धाबलो तू लवकर त्याबद्दल घरी घेऊन जा लवकर वाघाला म्हणते चाल लवकर हो चला लवकर सगळं जण इथून काय बोला वाघाला म्हणते आबाजील दिसला वाटते चला लवकर काय मग झुम्मर आता झाला आपलं काम केला बुड्याचा पत्ता कट आता उद्या आपलाच नंबर आहे पाहिजे म्हटलं जाताना कोणी भेटा तर सायला बरोबर पाहिजे त्याच्यामध्ये वाघाचे कपडे कोणाला दिसले नाही पाहिजे हा झुम्मर हा पाहिजे म्हटलं लक्ष द्यायचं बरोबर हो शिवलाल जातो मी पाहतो बरोबर काही टेन्शन घेऊ नका तुम्ही ह्या वेळेचं कोण राहते बा संध्याकाळी 11:30-12 वाजून राहिले असं ना कोण राहते हा जातो मी काही टेन्शन घेऊ नका तुम्ही हो जाय मग झुम्मर झोप बा हो मी झोपतो तुझी झोप तसं उद्यापासून आपल्याला सोकारीला जा लागते हा जाय मग जाय हो झोप हो शिवलाल मग बाकी उद्या काय होते काय नाही बुड्याचा काय झालं काय नाही बुड्याला हार्ट अटॅक आला काय काय माहिती बा बुड्या दिसलाच नाही असं पायाला फाटत पर्यंत काय दिसलाच नाही आम्ही बुड्याला काय झालं घरापर्यंत पोहोचलाय की नाही काय होईल जाऊ दे म्हणा उद्या माहितीच पडते काय आता झोपा मग मी चाललो येतो हो जा ना बा झुम्मर जायचं झोप लवकर जा माय डिनिया बाजूचं काम आहे वजर भारी आहे बा मला वावरात नाही येऊ दिलं नाही घरी चालले आले तोपर्यंत एखादा जनावर घुसला वावरामध्ये खाल्ला चना मायबीन नाही माणसाचं नुकसान आहे का मायबीन सांगतो बुड्याले मायबीन मिळाल्याशिवाय जात नको जा म्हणे बा वावरातून मिळाल्यावर जात जा म्हणे बाबा घरी
मायबीन नसलं बाबा घुसलं एखादं जनावर खाल्लाच्या ना तर काय करीन मायबीन नुकसान मायाचं आहे. सांगतो बुड्याला समजून. डॅनी आबाजी डॅनी आबाजी मायबीन घरी आहे का नाही आहे का गेले का फिरायले. मायबीन या डिनी आबाजीचं काही समजत नाही बाबा सोकर राहते का मजाक करते काय माहित बाबा. डेनी आबाजी झाबरू काय राहायचं झाबरू पाहिजे त्या आबाजीचं काम कसं आहे मला वावरात येऊ नाही दिलं नाही घरी चालले आले. हा एखाद्या वावरामध्ये जनावर घुसलं चना खाल्ला का काही हा नुकसान माया आहे ना तेवढा समजा पाहिजे त्या आबाजीले. मला येऊ द्या लागत होतं मग जाते म्हणा बा घरी पण मला येऊ नाही दिलं काही नाही चालले आले घरी. बरं झालं एखादं जनावर गिनार घुसलं नाही चना खाल्ला नाही हा बरं झालं म्हणून बरं झालं. आणि नाही नुकसानाचं काम आलं ना सांग ना जरासं आबाजीला समजून. लाईने पाटील काय सांगू बा आता आबाजीला समजावून. आबाजी काय सकाळी नाही आले आबाजी संध्याकाळी झाले त्याला वाघ दिसला म्हणजे वावरामध्ये हो ते सोकारी कुरले तर ना वाघ दिसले ते पळत आले संध्याकाळी हो ते काही सकाळी नाही आले संध्याकाळी झाले ते घरी. हो अरे बापरे म्हणजे रातपासून वावरामध्ये सोकारी कोणीच नाही. मायबी म्हणजे माझ्या चना लावारीच पडला होता. बरं झालं एखादा जनावर गिनार घुसलं नाही चना खाल्ला नाही. मायबी राज झापरे सांगत जाणं असं काही झालं तर वाघ आला आबाजी घरी आले हा सांगत होतं ना मला एक शब्द. मायबीन काय बाबा सांगत नाही ना काही नाही सांगत जायचं झालं तर एखादा फोन लावायचा नाही तर घरी आता आपल्या सांगून द्यायचं बा पहिले. मायबीन बरं झालं चना खाल्ला नाही म्हणून त्याचं पण झालं तर मला नुकसान आता. हो लाईने पाटील मी येऊन राहिलो तुमच्या घरी सांगायला पण संध्याकाळचे 12 वाजले ते मी म्हटलं काय संध्याकाळची झोप खराब करा म्हणून मी राहू दिला आता जाईन म्हटलं सकाळची तर तुम्ही झाले आता. हो असं का मग काय झालं आबाजीचं आबाजी काय पळत आले का आबाजी मागे धावला म्हणते का वाघ मग हा घर झाबरू. काय माहित बोल लाईने पाटील त्याच्या मागं धावला की काय झालं तर काही विचारलं नाही त्याला मी ना. तो काल मी ताप शेकून राहिलो तर हे मारायला बोंबलत आणि आमच्या पाशी येऊन पडून गेले. पण मी तसंच पडल्याबरोबर उचललं ना घरी आणलं झोपून दिलं. हाल तुम्ही काही विचारलं नाही ते मार भेले होते. मी म्हटलं आता विचारून काय फायद्याची गोष्ट आहे नाही म्हणे झोपू द्या म्हटलं त्याला झोपून दिलं. आता विचार लागेल संध्या आता सकाळी काय झालं काय नाही काल तर वाघ मागं धावला की काय तर आता विचारतो त्याला. असं का काही म्हणजे असं लागलं तर नाही ना हा काही रक्त काही म्हणजे कसं लागलं नाही ना. नाही तसं लागलं इकडं काहीच नाही आहे पूर्ण अंग पाहिलं मी ते कुठंच रक्त नाही का काही नाही काहीच नाही झालं त्याला फक्त ते जराशी भेल आहे. ते वाघ दिसला आणि ते मारायला पळत बरं झालं आम्ही होतो बाहेर तापा शेकून राहिलो तर जसे पडले तसं ते उचलून आणि दिला झोपून. आता उठन ते आता उठायचे नाही ते भेल आहे ते उठवलं नाही मी त्याला झोपा म्हटलं बाबा तुम्ही जा उठसान तर विचार लागा विचार लागेल त्याला काय झालं काय नाही आता आबाजीले आता उठ देतो विचारतो त्याला. विचार बा माया भिन किती मोठा वाघ होता काय होता बा कुठून आला काय झालं एखादा आम्ही जनावरचं का सांगता नाहीत बा कधीचा काही येते लेगाचे. आता काही डिनी आबाजी सोकारीच्या कामात पडत नाही मग झाबरू नाही. आता नाही पडत लाईने पाटील तर सोकारीच्या कामात दुसरी सोकारी बोन घ्या तुम्ही. काय करता आबाजी कवा आता सुद्धा होतील कवा नाही. आता ते मला बिमार पडन ते भेले आहे ना बिमार पडनच ते ताप आल्यासारखं वाटूनच राहिलं त्याच्या अंगाला हात लावून पाहिला ताप आल्यासारखं वाटून राहिला मला हो ते काय आता सोकारीच्या कामात पडत नाही तुम्ही दुसऱ्या सोकारी पोन घ्या कांदा आता. हो बरं ठीक आहे पाहा लागणार दुसरा सोकारी पाहा लागेल माया भिन. पण मला वागायचं कोणी सांगितलं नाही वावरातून आलो ना मी. आपल्या बाजूचा वावराला जो रामदेव भेटला होता त्याने सांगितलं नाही का संध्याकाळी वाघ आलता का काही तो वावरामध्ये झोपते पण काहीच नाही सांगितलं त्याने. त्याच्या वरात नसून गेला तो डायरेक्ट तुमच्या वरात आला असं आबाजी झोपले तिथं आबाजीला दिसला आबाजी आले पळत. हो असं होऊ शकतं त्याच्या वारात काही गेला नाही तर आपल्या वारात आला हो त्या आबाजीला दिसला आणि त्या आबाजी आली मग बरं पाय त्याच्या तब्येतीकडे लक्ष दे पाहायचं मग दुसरा सोकारी पाहायचं मग चालेल येतो मग झाबरी येतो पाहायचं आबाजी गिरा तर तब्येतकडे लक्ष द्या आबाजीच्या. काल तुम्ही दोघे जण लवकरच झोपले वाटते नाही मग तुम्हाला काल तर काहीच नाही माहित वाटते देणी बुद्धा सोबत काय झालं काय नाही काल झुमल्या ठेवल्या तुम्ही दोघांना काहीच नाही माहित वाटते. नाही बा कंदीला आबाजी कोण काय झालं बा आम्ही झोपलो बा काहीच माहित नाही आम्हाला काय झालं काय नाही तर कोण काय झालं बा काय झालं डिनी आबाजीले. काल देणी बुद्धा त्या मागं वाघ लागला होता ना ते चोकालीला गेले ना लाईना पाटल्या वावलामध्ये तिथंच वाघ आलता बलदल ते पळत आले म्हणून वाटले ना बस झालं होतं गेले तर बालाच्या भावामध्ये पळत आले म्हणून वाटले ते. हो असं का कंदीला बाजी वाघ वावरामध्ये आलता का मायबीन भर झालं बा झुमूर आपण गेलो नाही ते सोकारीले हा लाईना पाटल्या वावरामध्ये नाही बस झालं होतं बाबा आपल्याकडून पहिलंच नाही व मायबीन आपला डिनी आबाजीच कसा पाहिला तर कामीत बाबा आपल्या गुन्ह्यात बाबा ना आपण जर राहिलो तर सापडलो तर आपण वाघाच्या हातात खाल्लं असतं आपल्याला. नाही तर काय माना लागेल त्या उद्याले एवढा मताला झाला पण धावत आला आणि आमच्या जवळ पडला आम्ही तापात फेकून लावलो होतो तसं धाबलून दिला घाली आणि धपून दिला. आता काय माहित बा किती मोठा वाघ होता आणि काय होता तेवढा काही इथलं नाही आम्ही बुधामने तुम्ही सगळेजण घरी जा म्हणे वाघाला म्हणे वाघ लवकर पाया म्हणे आपापल्या घरी पण आम्ही चाललो घरी धपलो घरी जाऊन काय घालतं अरे जातो मी बुद्याला इथला कोणता वाघ होता काय होता इचलतो बुद्याला आता. हो जा ना जा विचारा डिनी बुड्याला कोणता वाघ होता पहिले माहिती होतं कोणता वाघ होता अरे काय तर झुमऱ्या वाघ होता झुमऱ्या बुड्याला काय बात बुड्याला वाटलं असली मला वाघ होय त्याला काय बात झुमऱ्या बुरून मार पळाला फाटतपर्यंत जा बा कंदीला बस विचारा बा डिनी काका जिले कोणता वाघ होता काय होता माय पण संध्याकाळी भाडं निघत जा लागेल बा झुमऱ्या आपल्याला. काय करतो ना आता आपण सोकारीन फुगारीला नाही जाऊ काल आपण म्हटलं पाटलाले आम्ही पुढच्या वेळ ना आता काही जाऊन आपण सोकारी फुगारीले काय करतो नसलं बा दुखाप मायबीन जनावर काय सांगता येते का काही हे सुस्तीच नाही करत ना खाचंच काम ठेवते काही जाऊ नये म्हटलं आपण आता सोकारीन फुगारीले. शिवलाल पण आता आपण जाऊ नये बुडाले आपण भेवडलं का आपल्याला सोकारी करायला भेटले पाहिजे म्हणून आता आपण आता जाऊ नये म्हणता. अबे ते दाखवायचे दातून का झुमऱ्या काही गोष्टी समजून घेत जाणं बिना अकलीच्या कांद्याले का
समजलं हो शिवलाल भाऊ, आपण नाही जाऊ आता सोकारीन फोकारेल कुठं भावा मारून वागाना खाल्ला फल्ला काय करता तुला टाकायचं सोकारीन वगैरे आपण नाही जाऊ आता हट. जमलं रे झुंगल्या, बरोबर गेम फसला आपला आला. तो आल्या तर लाईने पाटील आले तर आपल्याला सोकारीला सांगाले. आता आपण आता भाव खाऊ ना नाही. हा डबल पैसे मागू आता आपण सोकारीचे. कोण आहे बाग आहे कोण सोकारी करते म्हणून. हा डबल पैसे देसन तर करतो बा सोकारी, नाही तर काही करत नाही. हा झुमऱ्या हा चांगला भाव घेऊ आपण, चांगले पैसे मागू पाटलाले आता सोकारीचे. हो कंदीला पाहिजे काही माहित पडलं बा काय झालं काल संध्याकाळीचा. हो हो माहिती ना बा लाईने पाटील आम्ही तापात छकून राहिलो होतो ना चौघ जण. झाबलू मालती मी शांतालाम हो नंदिनी बुधाला मग बुधा येऊन पडला आमच्या समोर. झाबलून उतरला आणि घरी नेऊन ठेवून दिला. काय झालं तर काय म्हणजे काय केलं काय ते विचारलं का बुद्याले. बुधा झोपलाय का नाही संध्याकाळी भेला आता बुधा माल धुल्यानं पडला आमच्या पाचीवर. तसंच झाबलून उतरला आणि घरी घेऊन गेला. आम्ही पळून गेलो बा घरी. काय करता वागत आला म्हणे तर काय करता बा थांबायला बोलते का म्हटलं. आम्ही चाललो गेलो मग आपापल्या घरी धपून गेलो. आता जाता बुद्याच्या घरी विचारतो काय झालं काय नाही तर. काय विचारता कंदीला बाई त्याला झोपले जायचे अजूनही उठायचा पत्ता नाही. आता चालू मी त्याच्या घरून. मग नाही तर का मी सकाळी वावरात गेलो तर हे डिनियाबाजी होतेच नाही. मी म्हटलं मला सांगितलं नाही, मला येऊन दिलं चालले गेले म्हटलं घरी ये म्हणून मी त्याच्या घरी आला बा सांगाले. हो काही जनावर घुसला वावरामध्ये खाल्लायचे नाही तर नाही नुकसान होऊन का म्हटलं बा मला आलं तर मला हे असं प्रकारानं माहीत पडलं असं झालं म्हणून. आणि मी झाबरून म्हटलं बाबा सांगत जाणं जेव्हा झालं तेव्हा. मी जरा हुशारीच राहायचं मग. झाबरूला आता समजवून आलो मी. सांगत म्हटलं बाबा असं काही झालं तर लवकर फोन घेऊन लावून नाही तर घरी आता म्हटलं आपल्या. हो हो बोला बोला नाही का जनावर घुतलं काही घुतलं पाल जना खाऊन टाकते ना मग. बोला बोला तुमचे बोला बोला. हो तेच सांगितलं बा दिली मी ना. मला शिवलाल बरं तुमचा नंबर आहे. हो तुम्ही म्हणा ना सोकारीला सांगा सोकारीला सांगा. आता म्हटलं तुमचा नंबर आहे. आता काही डेनी आबाजी येत नाही. आता तुमचाच नंबर आहे दोघाचा झुमर भाऊ शिवलाल भाऊ. हो तयार आहे म्हटलं संध्याकाळी. हा लाईने पाटील आम्ही नाही बाबा तो वाघाला म्हणते काल डेनी काकाजीला दिसला उद्या आम्हा गिमाला दिसला. आणि खाल्लं गेलं तर काय करीन बाबा. हो लेकरा आहे बाया आमच्याला काय करणार आम्ही. हा आम्ही नाहीत बाहुट आम्ही नाहीत. हो वाघाला म्हणते कुठं बाबा हो नसली दुखापत. हा पाटील आम्ही नाही दुसरा सोकारी पाहून घ्या कोणी. आता तुम्ही असे करून राहिले का हो. हा तुम्ही कालच म्हणे ना येतो येतो येतो. हा डिनी आबाजीला सांगू नका काल त्याला सांगितलं तुम्ही मार म्हणे मी येतो मी येतो मी येतो. आणि आता नाही म्हणून राहिले. हा चला म्हटलं काय काढून जाणं महिनाभर. नाही ना पाटील तर वाघाला म्हणते ना कुठं बाबा. हा जीव धोक्यात टाकायला पुरते का सांगा बरं तुम्ही. माय बिना आम्हाला खाल्लं काही केलं आमच्या मागं लेकर आहे आमच्या बायका आहे. हा ते कुठं जा मग. हा म्हणून मुराला आम्ही काही येत नाही बाबा. कट आम्ही नाही येत. अरे अरे दोघंच नाही ना तुम्ही दोघंच नाही ना भ्यायचं काम आहे का. हा वाघाला भेळाचं काम आहे दोघं जण आहे ना. आणि आपली म्हटलं झोपडी आहे ना झोपडी वरतं जाऊन झोपायचं खाली नाही झोपायचं वरतं झोपायचं काय. हा अजिबात भिऊ नका काय पैशाचं मी तुम्हाला वाढून देतो लगेच पैसे. पण म्हटलं नाही नका म्हणा तुम्ही. आता काय करता आता माझी माणूस नाही कशी ते डिनियाबाजी सापडले होते तर ते गेले आता कोमास काय करता. हा ती आता येत नाही. हो छाबरू म्हणे आता काही येत नाही म्हणे ते याच्या लायकीच नाही म्हणे. हो लय भैले म्हणे ते. मग म्हणून तुम्हाला म्हणून राहिलो चला बाबा तुम्हाला काय तर पैसे वाढून दे तुम्ही. हो पण नाही नका म्हणा तुम्ही. नाही सोनल मग जमला ना आपला गेम लाईनी पटेल वाढून देतो म्हणते ना पैसे घ्या हो म्हणा आता म्हणा हो. बरं येतो बा मग लाईने पटेल तुम्हाला सोकारी पाहिजेच म्हणता. आता जीव धोक्यात टाकून येतो मग. पाहिजे म्हटलं पैसे फक्त पाहिजे म्हटलं देता बा बरोबर आता. मला तुम्ही वाढून देता म्हणता ना आता जास्त देता म्हटलं दोघं जण आहे आम्ही. पाहिजे बाबा पुरलं पाहिजे आम्हाला सोकारी करायला. हो जीव धोक्यात टाकून येऊन राहिलो. हो हो पैशाचं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. पैसे म्हटलं हो तुम्ही जेवढे म्हणसान तेवढे. हो तुम्हाला अजिबात मी म्हणजे नाराज होत नाही देत पैशाच्या बाबतीमध्ये अजिबात तुम्हाला नाराज नाही देत नाही. हो पैसे तुम्हाला तुमच्या मनाला एकच देतो. हो तुम्ही बिंदास या फक्त या म्हटलं. हो भिऊ नका अजिबात. वाघ असो काही असो तुम्ही दोघं जण आहे. हा एक तो वाघ एकटा तुम्ही दोघं. हा अजिबात भिऊ नका म्हटलं. मस्त आपल्या वाड्यात झोपडी आहे झोपडी समजा तुम्ही वरतं. हो काही वाघाचा भेव नाही आहे. बरोबर ठीक आहे मग येतो मग लाईनी पटेल आजपासून. हा येतो मग हो संध्याकाळी. हो या मग शिवलाल भाऊ जा तुम्ही वावरामध्ये या मग तुम्ही. काय म्हणते झबली तर तब्येत मग हा बोलया का आता. हो हो तब्येत गिब्येत बरी आहे तशी. आता उठले होते ते चाय दिला ते ना आता घरी आराम करून राहिले ते. त्याला म्हटलं बाहेर येऊ नका आराम करा थोडा वेळ. असं का किती वागा होते म्हणते काल. हा विचारला का तुला देणे बुद्याले. नाही ना कंदीला पाहिजे अजून मी काहीच नाही विचारलं त्याला किती वाघ होते काय झालं कुठं दिसला तर कुठून पोहे चालले काय झालं त्याला अजून काहीच नाही विचारलं मी ना. त्याला म्हटलं फक्त तुम्ही आराम करा आता बाहेर काही येऊ नका आराम करा म्हटलं. कुठं फालतू विचारता पहिलेच ते भेले आहे ते म्हणून मी काही विचारलं नाही करा म्हटलं बा आराम. आता का मी आता त्या घरी चाललो होतो विचारायला त्यांनी बुद्याला किती वाघ होते काय होते. हो ते विचारायला चाललो तुम्ही. मला जाऊ दे काही विचार नको. भेल्या म्हणतो ना हा जाऊ दे मग विचार नको. हो अजून घेऊन द्या. हो भेव निघाल नाही मनातून. हा लावू दे विचार नको मग. कंदील काल काय झालं म्हणते रे कोण्या गावात आला म्हणते वाघ. हा खरे कंदील आपल्या आता गावात हे आपल्या देणी नाही का देणी तो लाईने पातल्या द्वारा ठोकाली होता. होता वाला चालतं म्हणते वाघ जसा द्यायला दिसला तरी ते पळत आले घलाकलं. हो तर घलाकला आले आम्ही तापात शेकून लागला आमच्या बाजून पडले आम्ही घरी आणलं मग आणि झोपला त्याला. हो हा लाईना पटल्या जेव्हा वाघ आला आणि त्याच्या बाजूच्या जेव्हा तुम्ही होतो ना सोकारी. हा तिथंच नाही दिसला मला वाघ नाही ना काही नाही काही आवाज नाही फावाज नाही काहीच नाही. हा आणि डेनीला कुठून दिसला वाघ. हा काय कुत्रे कित्रे दिसला असून तर भेला असून कुत्र्याला वाघ समजून पळाला असून तो. नाही ना कुठल्याला वाघ कसा समज झाला बुधा. हा बुधाला काही दिसत नाही का. हा बुधा धमाने ठोकाली करून आला ना आता तू कुठल्याला वाघ समजा का. हा त्याला वाघा दिसला होता पण तुम्हाला तर दिसला तो तिकून त्याच्याकडून चालला गेला आता. हा अरे नाही ना बाबा तसं कसं होऊ शकते. हा वाघ आला तर मावरात नसता आला का. आता डेनीच्या वावरामध्ये गेला. हा मावरात नसता आला का मग मला दिसला असता काय आवाज आला असता.
काय हा काय धावताना दिसलं असतं का? मी रात्रभर चतच होतो ना, सोकारीच करून राहिलो तुम्ही. जनावर पाचच राहिला लागतं सोकारी म्हटलं का? मी चतच होतो ना. मला दिसला काही वाघ नाही का, काही नाही का, काहीच नाही. हा वाघ राहिला तर आवाज करते, काही धावतच जाते. माहित पडते माणसाला का जनावर आला. हा पण काहीच नाही ना, मला असं दिसला का? मग काय मग बा, बुद्याला कुठला दिसलं की वाघ दिसला तर बुद्या तर बुद्याला माहीत, बुधा नाही तर वाघ थांबून कुठल्याला भेला आता काही सांगता नाही येत. पण आता पातला नाही का नवीन ठोकायला सांगितलं आता शिवल्यानं झुम्मल, हो त्याला देवले पाहिजे तेवढे देतो म्हणे. फक्त तुम्ही या म्हणत नवीन ठोकायला सांगितलं पाहिजे झाबलू. असं काय जेवढे पैसे पाहिजे तेवढे देतो म्हणे लाईने पाटील. हो ना बा, देवले पाहिजे तेवढे देतो म्हणे. फक्त तुम्ही ठोकायला या म्हणे आपल्या वावलात. हो महिना भर काढून द्या म्हणे. काय करतो म्हणे, देदीने आला म्हणे. पण काय आलं तुम्ही नाही म्हणून लागले म्हणे, पहिले येते म्हणे तुम्ही. काल इथे म्हणे देणीने लावते म्हणे, आम्ही येतो म्हणे ठोकाली. हो ते म्हणे ते लाईना काल सांगितलं त्या आबा दिले तर काल म्हणे ते लाईना पातलाले. हो देणी बुद्याला काय घेता म्हणे, त्याला जमते का म्हणे ठोकाली मुकाली आम्ही येतो म्हणे. कालच म्हणे ते नाच तसंच झालं. आता त्यालाच नाही लागलं आणि पैसे वालून देतो म्हणे, जेवले पाहिजे देतो म्हणे लाईने पाटील. हो मला तर झाबरू दाल में कुछ काला लग रहा बा. तो काही म्हण या शिवलाल होतं झुमर बुजा काही तरी दाल में काला आहे. हो काल ते म्हणते लाईने पाटवले आम्ही येतो. हो त्या बुड्याला काय खरं त्याला जमते का सोकरी असं का तसं, काल मला माहिती आहे म्हणायची गोष्ट. हो म्हणून मलाच वाटून राहिलं दाल में कुछ तो भी काला आहे. पण आज कालच बुड्याला बा काही दिसला. हा पण आज त्याला सोकारीला नेलं लाईने पाटलाला नेते म्हणते बा, आणि ते डबलने पैसे देते म्हणते बा, जेवढे पाहिजे तेवढे त्याले. हा पाय ना आता म्हणजे काहीतरी आहे बा, तू काही म्हणजे झबरू काही ना काही आहे येता. हो दाल में काला जाऊ दे ना, असं ते असं बा त्याचा दाल में खाला जाऊ दे. आता मी आबाजीला पाहिजे त्याची तब्येत सुधी करतो पहिले. हो जाऊ दे त्याचं तिकडं काही असो, ते पाटील जाणे आणि ते जाणे, आता आपल्याला काही नाही करायला लागत. हो नाही मित्रांनो, ते बात बसून ना आपलं आपण पाहतो. हो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंट मध्ये. आणि आपल्या चॅनल नसेल चॅनल सबस्क्राईब करा, याच्या पुढचा भाग येणार आहे. हो तुम्हालाच वाटत नाही इथं खतम झालं, इथं नाही खतम झालं, तुम्ही शिवल्याची झुमरची अजून बाकीच आहे. हो आता ते करणारा काहीतरी वावळा म्हणला गापा बुलला. हो ते अजून पाहतच आहे तुम्हाला. हा व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंट मध्ये आजचा. आणि आपल्या चॅनल नसेल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. चला तर भेटून पुढच्या व्हिडिओ. राम राम.